नमस्कार आणि आपले इन्सेंट्रिक मार्किंग प्रॅक्टिस आणि वर्नियर हाईट गेज आणि व्ही ब्लॉकचा वापर या सत्रात स्वागत आहे। चला आता आपण सत्राला सुरुवात करूया। आता या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल बाह्य व्यास टर्निंग करून एक्सेंट्रिक सेंटर मार्क करणे, व्ही ब्लॉक, सरफेस गेज आणि ट्राय स्क्वेअर वापरून मार्क करा। वर्नियर हाईट गेज वापरून जॉबच्या कॉन्सेंट्रिक आणि एसेंट्रिक सेंटर लाईन मार्क करा। चला आता आपण व्ही ब्लॉक, सरफेस गेज आणि ट्राय स्क्वेअर वापरून बाह्य व्यास टर्निंग करण्याकरिता कॉन्सेंट्रिक आणि एक्सेंट्रिक लाईन कसे मार्क करायचे ते शिकूया। सरावासाठी आवश्यक साहित्य आणि साधने अशी आहेत: क्लॅम्पसह व्ही ब्लॉक, स्क्रायबरसह सरफेस गेज, मार्किंग मीडिया, ट्राय स्क्वेअर, अँगल प्लेट, स्टीलची मोजपट्टी, 80 mm व्यासाचा प्लेन टर्न MS राऊंड, सरफेस टेबल, प्लेट, ॲन्व्हल, बॉल पिन हॅमर, डॉट पंच आणि सेंटर पंच। मार्किंग करण्यापूर्वी जॉबच्या दोन्ही टोकांना फेस करणे आवश्यक आहे आणि तो खडबडीतपणा आणि तीक्ष्ण कडांपासून मुक्त असला पाहिजे। वर्नियर कॅलिपर वापरून वर्कपीसच्या व्यासाची खात्री करा आणि वर्कपीसची लांबी तपासा। आता वर्कपीसला व्ही ब्लॉकवर क्लॅम्प करा। वर्कपीसच्या दोन्ही शेवटच्या फेसवर मार्किंग मीडिया वापरा। आता अँगल प्लेट आणि स्टीलच्या मोजपट्टीने वर्कपीसचा मध्यभाग शोधण्यासाठी स्क्रायबरची उंची सेट करा। वर्कपीसच्या मध्यभागी दोन्ही टोकांच्या फेसवर आडव्या रेषा स्क्राइब करा। ट्राय स्क्वेअरच्या मदतीने स्क्राइब केलेली रेषा उभी सेट करून वर्कपीस 90 डिग्रीमधून अनक्लॅम्प करा आणि फिरवा आणि वर्कपीस पुन्हा क्लॅम्प करा। वर्कपीसच्या मध्यभागी दोन्ही टोकांच्या फेसवर आडव्या रेषा स्क्राइब करा। आता अँगल प्लेट आणि स्टीलच्या मोजपट्टीने स्क्रायबरचा पॉइंटर वर्कपीसच्या मध्यभागी आवश्यक एक्सेंट्रिक समान अंतरावर सेट करा। वर्कपीसच्या दोन्ही शेवटच्या फेसवर या उंचीवर लाईन करा। व्ही ब्लॉकमधून वर्कपीस काढा। कॉन्सेंट्रिक आणि एक्सेंट्रिक सेंटर शोधण्यासाठी दोन्ही टोकांच्या फेसवर डॉट पंच इंटरसेक्शन करा। चला आता आपण व्ही ब्लॉक, वर्नियर हाईट गेज आणि स्क्वेअर वापरून बाह्य व्यास टर्निंग करण्याकरिता कॉन्सेंट्रिक आणि एक्सेंट्रिक सेंटर कसे मार्किंग करायचे ते शिकूया। या सरावासाठी आवश्यक साहित्य आणि साधने अशी आहेत: क्लॅम्पसह व्ही ब्लॉक, स्क्रायबरसह वर्नियर हाईट गेज, मार्किंग मीडिया, ट्राय स्क्वेअर, 80 मिलीमीटर व्यासाचा प्लेन MS राऊंड, सरफेस टेबल, प्लेट, ॲन्व्हल, बॉल पिन हॅमर, डॉट पंच
आणि सेंटर पंच. ब्लॉक मार्किंगच्या स्क्रायबिंगपेक्षा हाईट गेज मार्किंग अधिक अचूक असते. मार्किंग करण्यापूर्वी जॉबला दोन्ही टोकांना फेस करणे आवश्यक आहे आणि तो खडबडीतपणा आणि तीक्ष्ण कडांपासून मुक्त असला पाहिजे. वर्नियर कॅलिपर वापरून वर्कपीसच्या व्यासाची खात्री करा आणि वर्कपीसची लांबी तपासा. क्लॅम्पच्या मदतीने व्ही ब्लॉकमध्ये फिनिश टर्न रॉड क्लॅम्प करा. वर्कपीसच्या दोन्ही शेवटच्या फेसवर मार्किंग मीडिया वापरा. जॉबच्या वरच्या काठावर स्क्रायबर पॉइंट सेट करा. स्क्रायबरचा बॉटम फेस जॉबच्या परिघाच्या संपर्कात येत असल्याचे जाणवण्यासाठी हाईट गेज स्क्रायबरला राऊंड सरफेसवर सरकवा. स्लाइड्स लॉक करा आणि स्केलचे रीडिंग नोंदवा. रीडिंगमधून अर्धा व्यास वजा करा आणि त्या रीडिंगसाठी हाईट गेज सेट करा. वर्कपीसच्या मध्यभागी दोन्ही टोकांच्या चेहऱ्यांवर आडव्या रेषा स्क्राइब करा. डिग्रीने वर्कपीस अनक्लॅम्प आणि रोटेट करा, ते पण वर्टिकल लाईनने, ट्राय स्क्वेअरच्या मदतीने. व्ही ब्लॉकवर वर्कपीस पुन्हा क्लॅम्प करा. सेंटर पोझिशनिंगसाठी सेट केलेला समान वाचनासह दोन्ही फेसवर क्षितिज रेषा काढा. एक्सेंट्रिसिटी अमाउंटवरील रीडिंगमध्ये जोडा आणि नवीन रीडिंगसाठी वर्नियर हाईट गेज समायोजित करा. वर्कपीसच्या दोन्ही शेवटच्या फेसवर त्या उंचीवर लाईन स्क्राइब करा. व्ही ब्लॉकमधून वर्कपीस काढा. कॉन्सेंट्रिक आणि एक्सेंट्रिक सेंटर शोधण्यासाठी दोन्ही शेवटच्या चेहऱ्यांवर सेंटर पंच इंटरसेक्शन लाईन करा. संक्षेप करण्यासाठी आपण हे शिकलो आहोत. बाह्य व्यास टर्निंग करून एक्सेंट्रिक सेंटर मार्क करणे. व्ही ब्लॉक, सरफेस गेज आणि ट्राय स्क्वेअर वापरून मार्क करा. वर्नियर हाईट गेज वापरून जॉबच्या कॉन्सेंट्रिक आणि एक्सेंट्रिक सेंटर लाईन मार्क करा. तर हे सत्र इंट्रिन्सिक मार्किंग प्रॅक्टिस आणि वर्नियर हाईट गेज आणि व्ही ब्लॉकचा वापर याबद्दल आहे. चला आता आपण पुढील सत्रात भेटूया.